मुंबई आणि पुणे या दोन शहराला जोडणारा महत्त्वाचा असलेला कनेक्टिंग लिंक, याच कनेक्टिंग लिंकवरती काल सोमवारी पहाटे 3:30 वाजता दरड कोसळली आणि जवळपास 100 टन मलबा जो आहे तो या ठिकाणी, या बोगद्याच्या ठिकाणी जो टनेल आहे त्या टनेल ठिकाणी पडला आणि अगदी पूर्णपणे याचा थेट परिणाम जो आहे तो वाहतुकीवरती झाला। जवळपास 20 तास हा मलबा हटवण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। अखेर रात्री उशिरापर्यंत हे काम चालू होतं आणि हे हटवल्याच्या नंतर आता सध्या कनेक्टिंग लिंक जो आहे तो सुरू झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल की कनेक्टिंग लिंक पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। काल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सुद्धा दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला होता आणि त्याचा थेट परिणाम अगदी वाहतुकीवरती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। ठिकठिकाणी अनेक पाण्याचे प्रवाह जे आहे ते मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आलेले होते आणि याचा थेट परिणाम वाहतुकीवरती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं। सध्या मी कनेक्टिंग लिंक आहे या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी ही दरड कोसळलेली होती। मात्र ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तो सर्व पूर्ण मलबा जो आता बाजूला हटवण्यात आलेला आहे। मात्र पाण्याचा मोठा प्रवाह आहे तो अद्यापही ज्या ठिकाणी दरड कोसळली होती त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी कुठलाही धोका होऊ नये म्हणून बॅरिकेड लावण्यात आलेला आहे। एकीकडची बाजू म्हणजे दोन जी बाजू आहे त्या दोन बाजूपैकी एकीकडची बाजू सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रवाह अद्यापही खाली येऊन पडत आहे तर ते रोखण्यासाठी सध्या पोलिसांकडून या ठिकाणी बॅरिकेड करण्यात आलेला आहे। कुठलाही धोका या ठिकाणी घडू नये, काही अनुचित प्रकार त्याचबरोबर ती अपघात होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही दक्षता या ठिकाणी घेण्यात आलेले सध्या चित्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र कनेक्टिंग लिंक पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळं साहजिकच एक मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बाब म्हणावे लागेल की आता सर्व मलबा हटून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेसाठी कनेक्टिंग लिंक सुरू झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, कनेक्टिंग लिंक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।